नमस्कार. कालभोजनम आरोग्यकरणाम श्रेष्ठम असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. या ठिकाणी काळ म्हणजे वेळेवर आणि सर्व नियम पाळून घेतलेले जेवण हे आरोग्य प्रदान करणाऱ्या अनेक कृतीपैकी श्रेष्ठ कृती आहे. जेवणाच्या वेळेचं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आयुर्वेदीय शास्त्रातील दिनचर्येचा विचार करताना जेवणाची वेळ ही सकाळी 10 ते 11 या कालावधीत असली पाहिजे. यानंतर पित्ताचा कालावधी सुरू होतो. त्यामुळे साहजिकच आपण घेतलेला आहार हा सुलभतेने पचतो. त्याचबरोबर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर 5 ते 7 या वेळेत आपलं जेवण झालं पाहिजे. त्यामुळे साहजिकच रात्री झोपताना संपूर्ण आहार पचल्यामुळे शरीर आणि पोट हलकं राहतं. या जर जेवणाच्या वेळा आपण पाळत असताल तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण टाकलेले हे पहिलं पाऊल आहे. पण याशिवाय जर आपल्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतील, जसं की शरीराने भुकेची संवेदना दिलेली असताना सकाळी 1 कप चहा किंवा कॉफी घेणे, समोसा किंवा पोहे यासारखे फास्ट फूड घेणे आणि आवश्यक असलेल्या पाचक पित्ताचं कार्यक्षमता कमी झाल्यानंतर दुपारी 2:30 वाजता 3 वाजता पोटभर जेवण करणे. त्या अनुषंगानेच पुन्हा रात्री पोटभर जेवण करणे आणि लगेच झोपणे. या क्रियाशून्यतेमुळे मग रात्री जेवण पचत नाही. पोटामध्ये गॅसेस जमा होणं, ॲसिडिटी, आंबट पाण्याच्या गुळण्या येणं आणि सकाळी उठल्यानंतर पोट साफ न होणं, अशा तक्रारी आपल्याला जाणवायला लागतात. त्यामुळे आपल्या जर जेवणाच्या वेळा नियमित नसतील, तर कालांतराने चयापचय प्रक्रिया बिघडणे, पचन संस्थेवर प्रचंड ताण पडतो आणि साहजिकच मग शरीरात अनावश्यक चरबी वाढणे, ज्यामुळे स्थूलता येते. रक्तातली चरबी वाढली की पुन्हा कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि नंतर कालांतराने हृदयाचे आजार आपल्याला मागे लागतात. त्यामुळे अशा जर आपल्या जेवणाच्या वेळा असतील, तर आपलं शरीर हे अनेक व्याधींना निमंत्रित करण्यासाठी तयार होत आहे. आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहाराचं केवळ ताटच महत्त्वाचं नाही, तर त्याचबरोबर जेवणाची वेळ सुद्धा महत्त्वाची असते.